फ्रेश होऊन घे. निघायचं ना तुला? लेखा, अगं किती वेळ असा विचार करत राहणार आहेस तू? आणि जे झालं ना ते झालं. भूतकाळाचा विचार आता नको करू. ताई, मी माझ्या भूतकाळाचा नाही, भविष्याचा विचार करते. म्हणजे काय म्हणतेस तू? माझ्या आणि यशच्या नात्याचं भविष्य काय असणार आहे? तुला काय म्हणायचं लेखा? ताई, मी यशची फसवणूक करते. मी त्याच्यापासून सगळं लपवलंय ताई. आणि ज्या नात्याची सुरुवातच फसवणुकीने होते ते नातं किती दिवस टिकणार आहे? आजच्या दिवशी अभद्र काय बोलतेस लेखा तू? वेळ लागलाय का तुला? ताई, मी बरोबर बोलते. मी फसवते यशला. माझ्या पहिल्या लग्नाबद्दल त्याला सगळं सांगून टाकायला हवं. काही सांगायची गरज नाहीये. आणि खबरदार त्याला काही सांगितलं. ताई, मी एवढा मोठा विश्वासघात नाही करू शकत. कुठल्या विश्वासघाताबद्दल बोलतेस तू? आणि कुठल्या लग्नाबद्दल बोलतेस तू? तुझ्या त्या नवऱ्याचा तुझा काही संबंध तरी राहिलाय का? लेखा, विसर आहे सगळं. काही घडलंच नाही असं समज आणि आनंदाने यशकडे जा. पण मी त्याला सांगितलं तर बिघडलं कुठे? ताई, माझ्या मनावरचं ओझं तरी हलकं होईल निदान. आणि मी ओळखते ना त्याला. तो नक्की समजून घेईल मला. आणि त्याने तुला नाही समजून घेतलं तर मग काय करशील? कुठे जाशील? लेखा ग, इतकी वर्ष तुझा भूतकाळ तुझं पिच्छा सोडत नाही म्हणून तू अस्वस्थ होतीस. आता इतकी सुवर्ण संधी तुझ्याकडे चालून आली आणि तू स्वतःच्या हाताने सत्यानाश करतेस. कसला विचार करतेस तू? फार कमी नशिबान लोकांना ही संधी मिळते. त्यामुळे आनंदाने आयुष्याला सामोरी जा. यशला काही सांगायची गरज नाही. अगं, झाकली मुख 1.25 लाखाची. कुणाला काही कळणार नाही लेखा. पण माझ्या मनात जी अपराधीपणाची भावना आहे त्याच्यापासून माझी सुटका कशी होईल ताई? लेखा, तुला अपराधी वाटते कारण स्वतःचा भूतकाळ तू स्वतःच विसरायला तयार नाहीयेस. तुझ्या भूतकाळच्या सावल्या तू स्वतःच तुझ्या भविष्यावर आणतेस. लेखाचं झालं ते एक वाईट स्वप्न होतं असं समजून तू का नाही विसरून जातेस हे सगळं? आणि आता तुझ्यासमोर फक्त 2 पर्याय आहेत. सगळं विसरून जायचं आणि यशकडे जायचं, नाही तर मग त्यालाच विसरून जायचं. जमणार आहे का तुला? नाही ताई, मी त्याला नाही विसरू शकत. मग तुला तुझं भूतकाळ विसरावा लागेल. पण ताई, एकही शब्द बोलू नकोस. अगं, तुझं भविष्य तुझं स्वागत करते. त्याला आनंदाने सामोरी जा. आता नको रडू. ऐकशील ना माझं? मी तुझं नाही ऐकणार असं होईल का ताई? आणि ताई, मी यशसाठी एवढं नक्की करू शकते. बघ ना, आज एवढा आनंदाचा प्रसंग आहे आणि साहिल नाही आहे आपल्याबरोबर. त्याचा पेपर होता ना म्हणून मी त्याला काही सांगितलं नाही. मी त्याला फोन करते. Whole earth foods take advantages of Britannia's hitting revolution. We must. बोला ताई साहेब, कशी काय आठवण काढलीत? मला तुझी नेहमीच आठवण येते. तुलाच माझी आठवण येत नाही. ए, तू आजकाल खूप पकवतेस हा. बोल, कसं काय फोन केलास? साहिल, मला तुला काहीतरी सांगायचंय. पण आधी सांग, तुझा अभ्यास कसा चाललाय आणि आजचा पेपर कसा गेला? पेपर मस्त होता, सोपा होता आणि अभ्यास पण झकास चाललाय. तू कशी आहेस? काय चाललंय तुझं? मला तुला एक खूप आनंदाची बातमी द्यायची. पण आधी प्रॉमिस कर की तू माझ्यावर रागावणार नाही. आता आनंदाची बातमी असेल तर मी कशाला रागवेन ना? तुझा काही नेम नाही बाबा. आधी प्रॉमिस कर. प्रॉमिस प्रॉमिस. नाही चिडणार, नाही रागवणार. बोल. साहिल, साहिल, माझं लग्न झालं. तुला काही सकाळपासून कोणी भेटलं नाहीये का? आणि तुला काय वाटतं मी अलिबागहून आलोय? साहिल, मी सिरियसली सांगतेय. आणि मी माझ्या नवऱ्याबरोबर आता सासरी चाललीये. खरंच? माझी शपथ, तू हे खरं बोलतेस?
तुझी शपथ. ताई हे सगळं हा हे सगळं दुर्गाताईचं कारस्थान आहे ना. तिनेच तुला जबरदस्ती लग्न करायला लावलं ना. हो ना. तिला फोन दे, मला तिच्याशी बोलायचंय. साहिल, 1 मिनिट ऐकून घे माझं. तसं काही नाहीये. हे लग्न मी माझ्या इच्छेने केलं. काय? आणि ताई तू मला हे असं आत्ता कळवतेस? ताई तू असं अचानक लग्न करूच कसं काय शकतेस? त्यात मला कळवावं असंही वाटलं नाही तुला. मी तिथे असायला होता असंही नाही वाटलं तुला. साहिल, अरे मी खरं सांगते, सगळं इतक्या घाईघाईत झालं ना की बस एक शब्दही बोलू नकोस. मला कळलंय सगळं कळलंय की तुझा सख्खा भाऊ नाहीये ना. मला कशाला कळवशील ना तू. साहिल, हे काय बोलतोयस तू? आणि कोणाशी बोलतोयस याचं भान आहे तुला? मी तुला सांगते ना की सगळं खूप गडबडीत झालं. मी नाही सांगू शकले. कितीही घाईत लग्न करावं लागलं असेल, पण साधं मला कळवावंसे वाटलं नाही. मला एक फोन करता नाही आला. तुम्हाला दोघींना असं वाटलं नाही मला कळवावं, माझ्याशी बोलावं याबद्दल? यातून हेच सिद्ध होतं ना की मी तुमचा कोणी नाहीये. मी तुझा राग समजू शकते साहिल, पण तू माझी बाजू सुद्धा समजून घे ना. हे बघ, मला सगळं आता फोनवर नाही सांगता येणार. मी भेटून बोलते. हे बघ, मला काही ऐकून घ्यायचं नाही. मला काही बोलायचं नाही या विषयावर. मी ठेवतोय फोन. साहिल, उगाच राग डोक्यात घालून घेऊ नकोस. हे बघ, तुझी परीक्षा चालू आहे, तुला अभ्यास करायचा आहे. हे बघ, तू माझी काळजी करू नकोस. मला माझ्या परकेपणाची जाणीव करून दिलीस ना, त्याबद्दल खरंच खूप थँक्स. काय म्हणतोय? रागवला माझ्यावर. अगं त्याचा राग काय मनावर घेतेस तू? राग गेला ना की आपसूक बोलेल तुझ्याशी. तू नको तुझा मूड खराब करून घेऊ. जा तयार हो. यश येईल ना एवढ्या. यश, लेखा माझी सख्खी बहीण नाहीये, पण सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त जीव आहे माझा तिच्या. जप तिला. तुम्हाला वचन देतो ताई, तुमच्या बहिणीला कधी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. ताई, तू पण स्वतःची काळजी घे. मी येत जाईन मधून मधून तुला भेटायला. आणि हो, आता फक्त ही तुम्हाला भेटायला येणार नाही, तर तुम्हाला सुद्धा तिला भेटायला यावं लागेल. अरे तुम्ही दोघे एवढ्या आग्रहाने बोलवत आहे, येईन ना मी नक्की. ठीक आहे ताई, येतो आम्ही. आता इकडनं आम्हाला ऑफिसला जायचं आहे, तिकडच्या लोकांना पार्टी द्यायची आहे, आणि मग नंतर आम्हाला आमच्या गावाला देखील जायचं. आमची मोठी फॅमिली आहे तिथे. कुठलं गाव तुमचं? ते तुम्हाला तिकडे आल्यावरच कळेल. आता इकडनं तिथे गेल्यावर आम्हाला आमच्या लग्नाची मोठी जंगी पार्टी सुद्धा द्यायची, आणि तिथे तुम्हाला यावं लागणारच आहे. त्यामुळे नक्की आहे. ताई, माझी इच्छा आहे की तू आता माझ्या बरोबर चलावं. हो ताई, खरंच चला ना तुम्ही पण आमच्या बरोबर. आमचं तिथे खूप मोठं घर आहे, तुमची छान रीतीने सोय होईल. तसंही आमचं घर आता तुमचंच घर आहे. अरे तुम्ही एवढा आग्रह केलात आणि इतकं प्रेम केलात ना, तर एकटीला राहणं कठीण जाईल ग मला. ताई, मग चल ना आमच्या बरोबर. हो ताई, खरंच चला ना. अरे वेडे आहात का तुम्ही दोघं? निघा, उशीर होईल ना.
सामान घरात आणून ठेवा. दादांनी सुद्धा आयुष्यभर हेच केलं, तुम्ही तेच करा. पुरे आता किती कटकट करशील. कटकट नाही, खरं तेच बोलते मी. आणि म्हणून तुम्हाला ते लागतंय. दुर्गेशला त्या डोक्यावरती बसवून ठेवलंय. सांगत होते मी तुम्हाला, पण नाही, तुम्हाला फार पुळका आला होता त्याचा. काहीतरी बडबड नकोस. इकडे काही कोणाला पुळका बिळका आलेला नाही. त्यावेळेला इकडे आणलं त्याच्या मागे माझा वेगळा उद्देश होता. हो, पण शेवटी काय झालं? काम तुम्ही दिलं, पण चाकरी करतोय तो त्या वरुणची. शेवटी गेला ना तुम्हाला न सांगता विचारता. पण याच्यामध्ये मला वरुणची चूक दिसते. माझी परवानगी न घेता त्यांनी त्याला जाऊन कसं दिलं? मग वरुणला विचारा चांगलं खडसावून. अलीकडे त्याला जास्तच उड्या मारायला लागलाय. 2 दिवस झाले याला राजकारणात येऊन माझ्याशी टक्कर घ्यायला निघालाय. आणि त्या दुर्गेशचं काय? फितूर मेला. त्याला तर दारात सुद्धा उभं करू नका, हाकलवून लावा त्याला. हे बघ, ज्या बाबतीत आपल्याला कळत नाही ना त्या बाबतीत डोकं घालू नको सुगातच. दुर्गेशने काय केलं यार? तुम्ही सुट्टी देणार नाही म्हटल्यावरती वरुणला विचारायचं, हे बरं कळतं त्याला. अगं भाबडा आहे तो, शिवाय राजकारणात नौका आहे. त्याला जसा वापरतील तसा घडत जाईल तो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की वरुणने त्याला आपल्या बाजूला करून घेण्यासाठी ही सवलत त्याला दिली. आता कसं बोललीस? हा वरुण राजकारणातून आपोआप दूर कसा होईल ना, तो मार्ग शोधला पाहिजे. पण कसा? मला नका विचारू, कारण मला यातलं काही कळतच नाही ना. जे काही कळतं ते सगळं तुम्हालाच कळतं, त्यामुळे तुम्हीच विचार करा. नाही, तू नकोच ह्याच्या बाबतीत विचार करूस. हा वरुण राजकारणातून आपोआप बाजूला कसा होईल त्याचा विचार करायला पाहिजे. राहता राहिला दुर्गेश, त्याला मार्गावरती कसं आणायचं ते बघतो मी. उदय देशमुख शिवाय त्याच्याकडे दुसरा कुठचाही पर्याय राहणार नाही. एक्सक्यूज मी, लिसन एव्हरीवन, प्लीज कम एव्हरीवन. ओके, तुम्हा सगळ्यांसाठी एक खूप महत्वाची अनाउन्समेंट आहे. तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे, एक न्यूज जी ऐकून तुम्हा सगळ्यांना खूप आनंद होणार आहे. नाही 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 नाही, सगळ्यांना आनंद होणार नाहीये. काही विघ्न संतोषी माणसांना खूप मोठा धक्काही बसणार आहे. सर प्लीज सांगा ना काय गुड न्यूज आहे ती. वी आर सो एक्साइटेड. शुअर. फ्रेंड्स, प्लीज वेलकम मिस्टर अँड मिसेस यश राजी. Mr. Yash Rajiv and Mrs. Lekha Yash Rajiv. Wait. या अनाउन्समेंट पेक्षाही मोठा धमाका तर आत्ता होणार आहे. ते म्हणतात ना की आनंदाच्या प्रसंगी आपण फटाके फोडतो, तसाच मी पण आता एक मोठा बॉम्ब फोडणार आहे. हे फोटोज तुम्हा सगळ्यांना माहिती असतीलच. पण ते कुणी काढले हे तुम्हाला माहिती नाही. ते मी सांगणार. हे सगळं ह्या नीताचं कारस्थान आहे.
यशनी तिला माझ्या आजी बँगलोरला घेऊन जाऊन जे उपकार केलेत ना त्याची ही परतफेड आहे. मी सांगतो तिने काय केलं. जेव्हा यश आणि लेखा पार्टीमध्ये होते आणि नंतर 2 वेटर्सच्या सहाय्याने त्यांनी त्या दोघांचे हे असे फोटोज काढले. इथं हे फोटोज तुला छापायचे होते ना. आता दाखव हे फोटो, अख्ख्या जगाला दाखव. अँड नाव जस्ट गेट लॉस्ट. यू आर डिसमिस्ड फ्रॉम द ऑफिस. आणि उद्यापासून ऑफिसच्या आवारात सुद्धा फिरकायचं नाही, कळलं? गेट लॉस्ट. डोळे फाडून कोणाला बघते? गेट आउट. एक मिनिट. कोणाचा इतका अपमान करणं पण बरोबर नाही. ए तू गप्प बसा. माझी बाजू घेऊन स्वतःचा मोठेपणा मांडण्याची काही एक गरज नाहीये. लिसन यू, जस्ट शट अप अँड गो. जातेच आहे मी, पण तुम्ही सगळे एक गोष्ट लक्षात ठेवा. मी माझ्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप एक ना एक दिवस नक्कीच होईल. आणि तू लेखा, माझं करिअर बर्बाद केलंयस तू. जगाच्या पाठीवर कुठेही जाग, तुला मी तिथून शोधून काढेनच. नाही तुझं आयुष्य नरकाहून वाईट केलं ना, नावाची नीता नाही मी, कळलं? आता मुकाट्यानं जातेस की धक्के मारून बाहेर काढू मी? सर प्लीज, तुम्ही उगाच वाद वाढवू नका. नीता, इतका वेळ मी गप्प होतो, पण आता बोलतोय. फार बोललीस. आता निघायचं. थँक्यू सो मच. असंच तुमचं स्नेह आणि तुमचं प्रेम जे तुम्ही आजपर्यंत मला देत आलात, आशा करतो की यापुढे तुम्ही असंच देत राहाल. आणि आता जाण्यापूर्वी मी ऑफिसच्या सगळ्या जबाबदाऱ्या एसपीला देऊन जातो आणि होपफुली तुम्ही त्याला कोऑपरेट कराल. थँक्यू. एसपी, एसपी.
सो मच यार एस पी. तू नसतास तर ते काहीच घडणं शक्य नव्हतं रे. थँक्यू सो मच. अरे वेडा आहेस का यश? मित्र म्हणतोस ना मला, मग उपकाराची भाषा काय करतोस? हे बोलतायत ते अगदी खरं आहे. हे म्हणतायत त्यातला शब्द खरा आहे. तुम्ही नसतात ना तर हे शक्य झालं नसतं. वा, लग्न होऊन 24 तासही झाले नाहीयेत, पण आतापासूनच नवऱ्याची तरफदारी करायला लागली. मी तरफदारी करत नाहीये. तुम्ही आमच्या जीवनात किती महत्वाचे आहात ते सांगण्याचा प्रयत्न करते. मला तुमच्याकडनं एक प्रॉमिस हवंय. आपली ही मैत्री आयुष्यभर अशीच टिकून राहील ना? अरे जोपर्यंत तुम्ही दोघं मला अंतर देणार नाही ना तोपर्यंत ती अशीच टिकून राहील. एस पी अजून एक गोष्ट. जायच्या आधी आम्हाला मनोरमा मावशीला भेटायचं होतं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते. येशील घरी? अरे त्यात विचारायचं काय यश, ते सुद्धा तुझंच घर आहे ना. चल जाऊया. कोणाचा आहे फोटो? म्हणजे कोणी खास तर नाही ना? नाही, खास नाही, माझ्याच लहानपणीच आहे. सर तुम्हाला आठवतं मी नवीन जेव्हा ही कंपनी जॉईन केली होती आणि तुमच्या केबिनमध्ये आले होते तेव्हा सुद्धा हा फोटो पडला होता. आठवतं ना? ते कसं विसरेन मी? आणि काय कोइन्सिडन्स आहे ना. म्हणजे तुझा ऑफिसचा पहिला दिवस होता तेव्हा सुद्धा फोटो पडला होता, आणि आज तू ऑफिसमधून जातेस आणि आजही फोटो पडला. एनिवेज, आपण निघूया. चला. मावशी, काय रे, किती वेळ? आणि हे काय? तू एकटाच? लेखा कुठे? लेखा ती हे काय? तू म्हणाला होतास ना तिला घेऊन येतो म्हणून. मग कुठे ती सांग, बोल ना. मावशी, तू काळजी करू नकोस. अरे काळजी कशी नको करू, एवढीशी पोरती कुठे गेली असेल. आणि काय रे, बघता बघता काय कमी जास्त झालं तर काय करणार आपण? चल आपण शोधूया तिला. चल. मावशी नको. अगं मावशी, हे बघ ना, आपल्याकडे पाहुणे आलेत ना. हे बघ, त्यांना जाऊ दे, मग मी लेखाला शोधेन. पण तू तिला शोधशील ना? शोधशील ना? नक्की. हो, पण शोधा तिला, नक्की शोध. काय एवढीशी पोरं आहेत ना, ती काय करत असतील, काय खात असतील, मला ना त्यांची सारखी काळजी वाटते बघ. हां, शोधा तू, काय करत असतील कुणास ठाऊक. म्हणजे हा समीर. मी समीरला ओळखू का नाही शकले? पण सगळे त्याला SP म्हणायचे. S म्हणजे समीर,
समीर पंडित. तुला माहिती आहे लेखा, आमच्याही नात्यात लेखा आणि साहिल नावाची 2 मुलं होती. खूप गोड होती दोघं. मावशीचा त्यांच्यावर खूप जीव होता. खूप प्रेम करायचे ते त्यांच्यावर. मग आता कुठे ते दोघं? एक दिवस ती अचानक दोघं नाहीशी झाली. त्यानंतर त्यांचा काहीच पत्ता लागला नाहीये. पण मावशी आजही त्यांना विसरू शकली नाहीये. आजही त्यांची आठवण काढत असते मावशी. मी एक गोष्ट सांगू, ते दोघं जिथे कुठे असतील ना, अगदी सुखात असतील आणि ते तुम्हा दोघांना कधीही विसरणार नाही. आणि लेखा, तुझ्याशी मावशी बोलली नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. खरं तर त्यांच्या जाण्याने मावशीला खूप मोठा धक्का बसलाय. हा तोच समीर आहे, कळलंय. मी ओळख दाखवू का? पण मी काय करू? मी तुला ओळख नाही दाखवू शकत. लेखा, काय झालं? कुठे हरवली होतीस? आज पहिल्यांदा तुम्ही दोघं माझ्या घरी येत आहे. बोला, काय घेणार? अरे वेडा आहेस का? खायला प्यायला थोडी आलो मी तुझ्याकडे. आम्ही फक्त मावशींना भेटायला आलो होतो आणि ते भेटून घेतलंय. आपण आता ऍक्च्युली तिघही बाहेर जाऊन पार्टी करायला जाऊया. अरे कमॉन यार, पहिल्यांदा तुम्ही घरी येत आहे. मला काहीतरी करायची संधी तर द्या. तुम्ही आजपर्यंत आमच्यासाठी जे काय केलं ते काय कमी होतं का? आणि माझ्यासाठी जितकं केलंय त्याचे ऋण मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही. आणि सब आता मी जे काही करणार आहे त्याला प्लीज नाही म्हणू नका. काय करतेस? काय वेडी आहेस का तू? अच्छा अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की माझं वय झालंय? हा नमस्कार तुमच्या वयाला नाही, तुमच्या मनाच्या मोठेपणाला. लेखा प्लीज, अगं मला एवढं महान बनवू नकोस. तुम्ही दोघं खुश राहावेत, आनंदात राहावेत, याशिवाय दुसरं काही नको आहे मला. आणि आपली जी निखळ मैत्री आहे ना, ती शेवटपर्यंत अशीच टिकून राहावी एवढीच इच्छा आहे माझी. अरे वेडा आहेस का SP? अरे तुझ्यासारखा मित्र गमवणं म्हणजे आमचं सुद्धा नुकसानच नाही का? चल चल. समीरने मला ओळखलं असेल का? नाही, तसं मला तरी नाही वाटत. नाहीतर मनोरमा मावशी बऱ्या व्हाव्यात म्हणून त्यांनी माझी खरी ओळख त्यांच्याशी नक्की करून दिली असती. माझ्या आयुष्यात मला कधी सुख मिळूच शकणार नाही का? प्रत्येक वेळी आयुष्यात काहीतरी चांगलं घडलं की लगेच त्याच्या पाठोपाठ काहीतरी वाईट घडतं. आता यशशी लग्न झाल्यावर मला वाटलं होतं की आता माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार. पण अचानक समीर आणि मनोरमा मावशी समोर आल्या. त्यांना मी ओळखही दाखवू शकले नाही. त्यांना ओळख दाखवली असती तर मग यशला सगळंच सांगावं लागलं असतं. आणि मग माझ्या लग्नाविषयी सुद्धा. झाली का झोप? आपण थोडंसं फ्रेश होऊन घेऊया. चहा किंवा कोल्ड्रिंक्स पिऊ, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल. चल. नाही, नको मला.
लेखा तुला परत गरगरल्यासारखं वाटतंय का? नाही नाही, मी ठीक आहे. चल आपण एक कोल्ड्रिंक पिऊ, म्हणजे आपल्याला फ्रेश वाटेल. चल चल ये. ये. बरं लेखा, मी ऑरेंज ज्यूस घेईन, तू काय घेणार आहेस? मला काही चालेल. मग तुला सुद्धा ऑरेंज ज्यूस सांगू? 2 ऑरेंज ज्यूस. एक मिनिट. आणि लेखा तुला खायला काही हवं? नाही, खायला काही नको. नक्की? That's it. काय झालं लेखा? तुझी तब्येत ठीक आहे ना? हो, मला बरं आहे. एवढा कसला विचार करतेस? यश, ही लग्न किती मजेशीर गोष्ट असते ना. नवीन नाती जुळतात त्याचा आनंद असतो, जुनी नाती दुरावतात त्याचं दुःख असतं. सगळीच नवी नाती, अनोळखी माणसं आपलं सर्वस्व बनून जातात आणि लोक ज्यांनी आपल्या आनंदासाठी आतापर्यंत त्रास सोसलेला असतो ती मात्र दुरावली जातात. टाइम बद्दल बोलतेस ना लेखा? मला जाणीव आहे तुला त्यांना सोडताना किती दुःख झालं असेल. मी समजू शकतो. मला हे सुद्धा माहिती आहे लेखा की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे, त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे. यश, ती माझी ताई नाहीये, माझी आईच आहे. कबूल आहे लेखा, पण आता आपलं लग्न झालं म्हणजे असं नाही की तुझे आणि त्यांचे संबंध संपले. तू त्यांना कधीही भेटायला जाऊ शकतेस, त्यांना आपल्याकडे राहायला घेऊन येऊ शकतेस. आणि माझे घरातले असं कधीच म्हणणार नाहीयेत की तू असंच का करतेस, हे नाही करायला पाहिजे, असं कधीच म्हणणार नाहीयेत. यश, घरच्यांचा विषय निघाला म्हणून विचारते. कोण कोण असतं तुमच्या घरी? आपलं गाव कोणतं आहे? ऍक्च्युली मी हे तुझ्यासाठी सरप्राईज ठेवलेलं आहे लेखा. आणि आय गॅरंटी की तुला जेव्हा हे कळेल तेव्हा तू निराश होणार नाहीस. यश, मला खूप टेन्शन आलंय. म्हणजे तुम्ही त्यांना काही सांगितलं नाही की आपण लग्न केलंय, तुम्ही मलाही काही सांगत नाही आहात. असं अचानक लग्न करून तुमची बायको म्हणून त्यांच्या समोर उभं राहायचं, त्यांना काय वाटेल? मला खरंच टेन्शन आलंय. लेखा, तू माझं घर बघ, घरातल्यांना भेटून घे, तुझं सगळं टेन्शन दूर होईल. आणि तसंही इतका वेळ वाट बघितलीस, आता फक्त 1.5 तास उरलेला आहे. 1.5 तास वाट बघ, तुझं सगळं टेन्शन दूर होईल. चल ज्यूस घे, म्हणजे तुला फ्रेश वाटेल. मला तुझ्याशी जरा बोलायचंय. ऐकलंस तू? मी बोलतोय तुझ्याशी. ओरडू नका, मी काही बहिरी नाहीये. माझ्या बोलण्याकडे लक्ष का देत नाहीयेस तू? दारुड्याच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार? मी दारू नाही प्यायलोय. तुम्ही सांगणार आणि मी त्यात विश्वास ठेवेन असं वाटलं तुम्हाला? तू काय समजतेस ग स्वतःला? हा? मी कोणीच लागत नाही तुझं. हाच प्रश्न जर का मी तुम्हाला विचारला तर मला काय वाटतं, कधी ह्याचा विचार केलात तुम्ही? समीरा, हे बघ, मला तुझ्याशी कुठलाही वाद घालायचा नाही, पण एक गोष्ट तुला स्पष्टपणे मला सांगावीशी वाटते.
आजपर्यंत तू मुलांसाठी, या घरासाठी जे काही निर्णय घेतलेस त्यात मी कधीही दखल दिली नाही. पण आज तुला स्पष्टच सांगतो, सानिकाच्या बाबतीत यापुढे तू कुठलाही निर्णय घेणार नाहीयेस. काय? हो, तिचं शिक्षण असो, तिचं लग्न असो किंवा आणखीन काही, ह्यापुढे तिच्या बाबतीतले सगळे निर्णय मी घेणार आहे. आणि मला हे मान्य नसेल तर तर मी काय करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि हे दारूच्या नशेत बोलत नाहीये मी, एवढं लक्षात ठेव. काय झाली का झोप? हो झाली. नशीब आमच्या झोप झाली शेवटी तुमची. किती छान लॉंग ड्राईव्ह होती नाही. मला वाटलं होतं की लग्न झाल्या झाल्या बायकोला घेऊन लॉंग ड्राईव्हवर जाताना प्रवास किती रोमॅन्टिक असेल. कसलं काय? आय एम सॉरी, लागली मला झोप. आता काय करू? अगं हो, पण झोपायचं म्हणजे किती लेखा. किती बोर झालो माहितीये मी. आता जागी झाले ना. आता काय उपयोग, आपण ऑलमोस्ट पोहोचलो सुद्धा. पोचलो? इतक्या लवकर कसं पोचलो? अगं लवकर नाही, ऍक्च्युली तू इतक्या झोपली होतीस त्यामुळे तुला कळलंच नाही की मग पोहोचलो कधी. आणि तसं म्हटलं तरी मुंबईवरून नाशिकला यायला जास्त वेळ लागत नाही. काय? आपण कुठे आलोय म्हणालात? अगं माझ्या गावाला, म्हणजे शहरात, आय मीन नाशिकला आलो आपण. तू सगळ्यांना सगळं खरं खरं सांगून का नाही टाकत? काय सांगू? हेच की तुला तुझ्या आवडीच्या मुलावर लग्न करायचंय म्हणून. म्हणजे ते आनंदाने होकार देतील मला? हा, हे सगळं इतकं सोपं वाटतंय का तुला ओम? अगं पण कधी ना कधीतरी तुला हे सगळं सांगावं लागेलच ना. अगदीच तशी वेळ आली ना तरच सांगेन मी. मग त्याचे परिणामही भोगायला तयार राहा. म्हणजे सानिका, तुला कळत कसं नाहीये? हे बघ, जोपर्यंत तू त्यांना सगळं खरं सांगत नाही ना तोपर्यंत ते तुझ्यासाठी स्थळं शोधतच राहतील. आणि मग काय? मग मागच्या वेळेस झालं तसं, आय मीन रिपिटेशन व्हायला नको ना, म्हणून. नाही ओम, मी ठरवलंय. घरच्यांना काही त्रास होणार नाही असं अजिबात वागणार नाही मी आता. सानिका, त्यापेक्षा तू सगळ्यांना सगळं सांगून मोकळी का नाही होत? हे बघ, याचा त्रास तुलाच होईल. सगळ्यांना सांगू म्हणजे नेमकं काय करू? कोणाजवळ बोलू मी हे सगळं? तू मामीला सांग किंवा माझ्या आईला सांग, नाहीतर अजित मामाला सांग, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तू वरुण दादाला सांग. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. का असं का म्हणतेस? ओम, आपल्या घरी प्रत्येक जण आपल्याच धुंदीत असतो. आपल्या मुलांना काय वाटतं याचा कोणी कधी विचारच करत नाही. तू कधी विचार केलास आपण सतत बाहेर का असतो याचा? का असतो म्हणजे अगं, यंग जनरेशन. आणि तुला माहिती ना, हल्ली यंग जनरेशन मित्रांसोबतच असते म्हणून. नाही हो, तसं नाही. म्हणजे निदान माझं तरी तसं नाही. मला घरी परत यावंसच वाटत नाही. तूही अगदी खरं सांग मला, तुला यावंसं वाटतं परत घरी? खरं सांग. खरं तर नाही वाटत. याचं कारण माहितीये तुला? ओम, आपल्या घरी आपले प्रत्येक लाड पुरवले जातात. पैशाने विकत घेता येईल ते प्रत्येक सुख आपल्याला दिलं जातं.
तुझ्यासाठी द्यायला वेळ कोणाकडेच नाही. मग तूच सांग ना, कोणाजवळ बोलू मी हे सगळं? कोण ऐकेल माझं? हे कोणाचं घर आहे? तुम्ही कुठे आणलंय मला? एवढं मोठं घर बघून आश्चर्य वाटलं ना. हे आमचं वडिलोपार्जित घर आहे लेखा. माझे आजोबा म्हणजेच दादा सरनेकांनी बांधलेलं घर आहे. अगं इतकं मोठं घर बघून घाबरलीस की काय?